नमस्कार. मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी. अधोरेखितचा आजचा विषय आहे हम हिंदुस्तानी की हम भारतीय. मित्र हो, आपला पहिला प्रजासत्ताक दिन 1949मध्ये साजरा झाला. जवाहरलाल नेहरू पंतप्रधान होते. त्यावेळेला प्रमुख पाहुणे इंडोनेशियाचे अध्यक्ष होते आणि काल 76वा प्रजासत्ताक दिन साजरा झाला नरेंद्र मोदी पंतप्रधान असताना. तेव्हाही इंडोनेशियाचेच अध्यक्ष होते. पण या मधल्या काळात बरंच पाणी वाहून गेलेलं आहे. इंडोनेशिया हा मुस्लिम बहुल देश असला तरी त्यांना रामायणाविषयी जसे भारतातल्या मुसलमानांना आहे, काँग्रेस संस्कृतीला आहे, तसे काही विरोध नाही, दुजाभाव नाही. रामायण हे आपलंच आहे, आपण रामायणातून निर्माण झालेले आहोत असं इंडोनेशिया मानतं. इंडोनेशियाचे अनेक कलाविष्कार, इंडोनेशियाचे अनेक नृत्याविष्कार हे रामायणावर आधारित आहेत. आपल्याकडे गेल्या 76 वर्षामध्ये आता पहा, रामजन्मभूमीवर राम मंदिराचं बांधकाम झालेलं आहे, रामाची प्राणप्रतिष्ठा झालेली आहे. तरी आपलं भावविश्व राम आणि कृष्णांनी घडवलेलं आहे हे सर्व भारतीय अजून मानतातच असं नाही. त्या दृष्टीनं आपण विचार करायचा या प्रजासत्ताक दिनाचा. प्रजासत्ताक दिन म्हणजे सामान्य माणसाच्या हातात सत्ता आहे. सामान्य माणूस ठरवेल त्याप्रमाणे राष्ट्राला आकार येणार आहे. पण प्रत्येक सामान्य माणसाला परंपरा असते. आपली परंपरा काय आहे? रामकृष्ण, नंतर शिवाजी महाराज, राणा प्रताप, तानाजी मालुसरे, विक्रमादित्य, यशोवर्मन, हे सगळे, कालिदास, भवभूती, कणाद ऋषी, हे सगळे हे आपलं भावविश्व आहे. तर ते काँग्रेस संस्कृतीला मान्य नाही. या सगळ्यांना बाजूला सारून एक नवा भारत काँग्रेस संस्कृतीला घडवायचा आहे आणि त्यामुळे भारताची प्रगती, कारण सगळ्यांची साथ त्याला मिळायला पाहिजे. ती सगळ्यांची साथ मिळत नाही आहे. आता चांगल्या गोष्टीसुद्धा कशा घडत आहेत. आजपासून म्हणजे 27 जानेवारीपासून उत्तराखंडमध्ये कॉमन सिव्हिल कोड, समान नागरी संहिता लागू झाली. म्हणजे आता निर्बंधासमोर, विधिविधानासमोर, कायद्यासमोर सर्व नागरिक हे समान आहेत. अगदी सामान्य माणसाला पटेल अशा भाषेत सांगायचं म्हणजे यापुढे मुसलमानाला 4 बायका करताना 10 वेळा विचार करावा लागेल, कारण त्याचं ते सुखस्वप्न आहे, मनोरंजन त्याचं ते आहे. त्याच्यामध्ये न्यायालय अडथळा निर्माण करू शकतं. त्याला यापुढे 4 बायका करता येणार नाहीत. असे अन्य अनेक आहेत. म्हणजे आता क्रिमिनल हे जे आहे, फौजदारी दंड संहिता आहे, ती कुराणाप्रमाणे आम्हाला लागू करा असं मुसलमान म्हणत नाहीत. पण सिव्हिल याच्यामागे फार मोठी परंपरा आहे की हिंदूंच्या बरोबर आपण जर जुळवून घेतलं तर हिंदू समाज हा सागराप्रमाणे आहे. आपण ओढ्याप्रमाणे त्यात विरघळून जाऊ, ते त्यांना करायचं नाही आहे. म्हणून प्रत्येक विषयात हिंदूंची फटकून वागलं पाहिजे असं मी नेहमी सांगत आलो. त्याप्रमाणे 1910चा मुस्लिम लीगचा ठराव आहे की हिंदूंना जे अमृत ते मुसलमानांना विष वाटलं पाहिजे. म्हणून मुसलमान आम्हाला कॉमन सिव्हिल कोड नको असं म्हणत आहेत. तर आता मोदी सरकार जे आहे, मोदींचं हिंदुत्व, भाजपचं हिंदुत्व हे शेंडी जानव्याचं हिंदुत्व आहे असं नाही आहे. मोदींचं हिंदुत्व कसं आहे, ते सगळ्यांना कायद्यासमोर समान करणार आहे. याच्यापेक्षा आणखीन मोठा घटनेचा सन्मान काय असू शकतो? घटना धोक्यात नाही आहे. तर हे असं आता सुरू होणार आहे आणि ही लाट आहे. तर ही कसं आहे की भारतामध्ये याचा प्रादुर्भाव जशी एखादी रोगाची साथ असते तसं ही सुद्धा एक देशभक्तीची पण साथ असू शकते. आणि एकदा उत्तराखंडनी कठोरपणे कॉमन सिव्हिल कोड राबवलं की अन्य राज्यातसुद्धा तशी मागणी होईल. महाराष्ट्रातसुद्धा कॉमन सिव्हिल कोड येऊ शकतं. हिंदू मुसलमान सगळे कायद्यासमोर समान. कसं असतं की आपण विचार करत नाही. सर्वसामान्य माणूस हा प्रवाह पतित असो, मुकी विचारी कुणी नका, अशी मेंढरे बनू नका असं आपल्याला सांगितलं आहे आपल्या कवींनी. आपण तसं करत नाही. कसं आहे, कालच्या 26 जानेवारीला जी अनेक स्वातंत्र्य गीतं म्हणून लावली गेली, त्यात एक गीत असं होतं की छोड़ो कल की बातें, कल की बात पुरानी,
नए दौर पे लिखेंगे हम मिलकर नई कहानी, हम है हिंदुस्तानी. हम है हिंदुस्तानी याच्यावर जोर दिलेला आहे. हे 1960ला हम हिंदुस्तानी हा पिक्चर आला. त्यात उषा खन्नानी याला संगीत दिलेलं आहे. प्रेम धवन गीतकार आहे आणि हे गाणं गाजलेलं आहे. हे गाणं आपण का म्हणतो याचा विचार मात्र आपण करत नाही. पहा कसं ते हम है हिंदुस्तानी असं म्हटलेलं आहे. आता हम है हिंदुस्तानी हा प्रयोग 1885मध्ये झाला आहे. मुसलमानांना राष्ट्रीय प्रवाहात सामावून घेण्यासाठी हिंदू नेत्यांनी आम्ही काही काळ हिंदुत्व बाजूला ठेवायला तयार आहोत, तुम्ही मुसलमानत्व थोडा काळ बाजूला ठेवा, आपण सगळ्यांनी मिळून एक नवा राष्ट्रवाद निर्माण करूया, हिंदी राष्ट्रवाद. आजपासून या देशात कोणीही हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, पारशी, ज्यू असणार नाही. आय सीज टू बी हिंदू फ्रॉम टुडे असं न्यायमूर्ती रानडे म्हणाले वगैरे. 3 वर्षांनी मुसलमानांनी सर सय्यद अहमद यांनी उत्तर दिलं, आम्हाला हे मान्यच नाही. हिंदू आणि मुसलमान ही 2 स्वतंत्र आणि युद्धमान राष्ट्र आहेत. एका महिन्यात तशा 2 तलवारी राहत नाही, तसं हिंदू मुसलमान यांचं सहजीवन अशक्य आहे. तेव्हा हम हिंदुस्तानी असं तुम्ही म्हणताय, कोणाला बरोबर घेऊन म्हणताय? मुसलमानांना बरोबर घेऊन म्हणत असाल तर त्यांनी नाकारले. हे वाक्य हिंदूंनी आपल्या हृदयावर कोरून ठेवलं पाहिजे की हिंदू आणि मुसलमान ही 2 स्वतंत्र आणि युद्धमान राष्ट्र आहेत असं सय्यद अहमद म्हणाले. त्या सय्यद अहमदनी पुढे अलीगढ मुस्लिम विद्यापीठ स्थापन केलं आणि काँग्रेसचं राज्य असताना भारत सरकारने सय्यद अहमद यांची जन्मशताब्दी साजरी केली, त्यांचं पोस्टाचं तिकीट काढलं. त्यामुळे हम हिंदुस्तानी तुम्ही जे म्हणताय, बरं या गाण्यात त्याला मुसलमानांचा विरोध आहे हे मला सांगायचं की आम्ही मुसलमानच राहणार आहोत. आता ते जर मुसलमानच राहणार असतील आणि तुम्ही तुमचं हिंदुत्व सोडलं असेल तर मग वातावरणामध्ये एक प्रचंड असमतोल निर्माण होतो, निर्वात पोकळी निर्माण होते आणि मग हिंदू अजांतरी लटकतात. म्हणून फाळणी झाली, हे लक्षात घ्या. तेव्हा हिंदूंनी आता तुम्ही जर मुसलमान राहणार असाल तर आम्ही हिंदू का राहायचं नाही असा प्रश्न विचारला पाहिजे. का हिंदुत्व हे सर्व समावेशक आहे. हिंदू जर हिंदू राहिले त्यात मुसलमानांना धोका नाही, पण हिंदूंनी जर हिंदुत्व सोडलं तर त्याचा परिणाम अल्टिमेटली फाळणीमध्ये होतो. आता या हम हिंदुस्तानी गाण्यामध्ये पहा, त्यांनी असं म्हटलं आहे की ही रामाची भूमी आहे, ही गौतमाची भूमी आहे. अहो ही रामाची भूमी आहे हे काँग्रेस संस्कृती नाकारते आहे, मग तुम्ही हिंदुस्थानी कसे होणार? ही गौतमाची भूमी आहे हे सावरकरांनी सांगितलं आहे की ज्या वेळेला हिंदुत्वनिष्ठ सरकार जागतिक महासत्ता बनेल तेव्हा आम्हाला देण्यासारखं जगाकडे काय आहे असं कोणी विचारलं तर आम्ही गीता आणि गौतम बुद्ध या दोघांची नावं पुढे करू असं सावरकर म्हणाले आहेत. पण तसं आणखीन दुसरं, मेहनत हेच आमचं इमान होईल असं या गाण्यात वाक्य आहे. तुम्ही सगळ्यांना सवलती दिल्यात, इमान कष्ट करून आपण हा देश वरती घडवूया अशी श्रमसंस्कृती आपण राबवली नाही. सगळ्यांना सवलती, फुकट, अनुदान, अमुक तमुक वगैरे. त्यामुळे कष्टाला जे महत्त्व असतं आणि मग शेतकरी कष्ट करतो, बाकीचा लोक कष्ट करतातच असं नाही, त्याच्यातून एक पुन्हा असमतोल निर्माण होतो आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाला की आरडाओरड सुरू होते. पण मुळात जाऊन आपण असा विचार केला पाहिजे. बरं तुम्ही हम हिंदुस्थानी जेव्हा म्हणता तेव्हा केवढा मोठा आघात तुमच्या संस्कृतीवर होतो पहा. हम हिंदुस्थानी म्हणजे संस्कृतला बंदी, संस्कृतनिष्ठ हिंदी नको, उर्दूनिष्ठ हिंदी पाहिजे असा गांधींचा आग्रह आहे. तेव्हा हम हिंदुस्थानी होण्यात धोका काय आहे? सृजनशीलता हिंदूंची संपते, कारण संस्कृती संपूर्ण भारतीय भाषांची, बहुतेक भारतीय भाषांची जननी आहे. संस्कृती सृजनशीलता प्रचंड आहे. तुमचं सगळं भावविश्व आता अत्याधुनिक होणार आहे, अंतरिक्षापासून सगळं वेगवेगळं वैज्ञानिक होणार आहे. त्यासाठी जे शब्द लागतील, यथार्थ शब्द लागतील, ते संस्कृतच निर्माण करू शकतं, ते उर्दू निर्माण करू शकत नाही. त्यामुळे हम हिंदुस्थानी आहे, हम हिंदुस्थानी असं म्हणताना 10 वेळा विचार करा. आणि मुख्य म्हणजे हम हिंदुस्थानी तुम्ही म्हणता,
कोण तयार आहे हम हिंदुस्थानी व्हायला? मुसलमान तयार नाही आहेत. दुसरं ते अल्लामा मोहम्मद इक्बालचं सारे जहाँ से अच्छा ते गाणं, ते 26 जानेवारी 15 ऑगस्टला आपण का लावतो? तो पाकिस्तानात पळून गेला मोहम्मद इक्बाल, तो भारतनिष्ठ राहिला नाही, तो पाकिस्तानवादी झाला. तेव्हा भारताची फाळणी व्हावी या मताचा मोहम्मद इक्बाल जो आहे त्याचं गाणं हे आम्ही आमचं राष्ट्रगीतासारखं त्याला आकाशात त्याचे स्वर त्याचे निनाद होतो. हे का करतो आम्ही? कारण आम्ही विचार करत नाही. राष्ट्राचा विचार हा स्वातंत्र्य आंदोलनामध्ये पहिला विचार असतो की आपण स्वतंत्र झाल्यानंतर आपलं राष्ट्र आपल्याला कसं बांधायचं आहे. आणि मराठीमध्ये राष्ट्रगीतं भरपूर आहेत, ती करा. आता त्यानिमित्तानं ही एक प्रक्रिया आहे राष्ट्र निर्माण करायची. ती प्रक्रिया अजून आपली संपलेली नाही. आपलं राष्ट्र निर्माण होत आहे. त्यामुळे प्रत्येकाला भरपूर कष्ट करावे लागणार आहेत. प्रत्येकाला सृजनशीलता दाखवणारे, निर्माण क्षमता प्रत्येकाला दाखवावं लागणारे आणि प्रत्येकाला देशभक्ती दाखवावी लागणारे आणि सतर्कता प्रत्येकाला अतिशय सावधपणे दाखवावी लागणार आहे. हे सगळं आपण नीट लक्षात घ्यायला पाहिजे. तर या निमित्तानं जाता जाता एक स्वातंत्र्यगीत कसं झालं त्याच्याविषयीचा एक छोटासा विनोद सांगतो. गरजा जय जयकार, क्रांतीचा गरजा जय जयकार हे गाणं 26 जानेवारी 15 ऑगस्टला लागतं. हे कवी कुसुमाग्रजांचं गाणं आहे. कवी कुसुमाग्रज मुंबई सकाळमध्ये पुणे सकाळमध्ये उपसंपादक असताना रात्रपाळी करून आल्यानंतर झोप येत नव्हती म्हणून त्यावेळेला त्यांनी हे गाणं लिहिलेलं आहे. पत्रकार काय करतात याचं हे उदाहरण आहे. पण मग दुसरं पण उदाहरण लक्षात घ्या. नानासाहेब परुळेकर, नारायण भिकाजी हे सकाळचे संपादक होते. त्यांनी एकदा कुसुमाग्रजांना बोलावलं. कुसुमाग्रज जरी तरुण होते. नानासाहेब परुळेकर म्हणाले, शिरवाडकर तुम्ही कवी आहात असं मी ऐकलं आहे, चांगले कवी आहात असं पण ऐकलं आहे. एक लक्षात ठेवा, तुमचं हे कवित्व या सकाळला काही उपयोगाचं नाही. आपण सामान्य माणसाकडे आपला वर्तमानपत्र जाणार आहे. सामान्य माणसाला समजेल अशीच भाषा तुम्हाला वापरावी लागेल. हा प्रजासत्ताकाचा वेगळा अर्थ आहे. सामान्य माणूस डोळ्यासमोर ठेवून तुम्हाला काम करावं लागेल. कारण सामान्य माणूस हाच राष्ट्राचं चारित्र्य घडवत असतो. इंग्लंडचं चारित्र्य तिथल्या रस्त्यावरच्या सामान्य माणसांनी घडवलं आहे. त्याच्या अनेक युक्त्या असतात सामान्य माणसाचं चारित्र्य घडवण्याचा. म्हणजे शिवाजी महाराजांनी सुरत लुटली ना, त्याला सगळं शहर हपकून गेलं होतं. हे मोठमोठे सुलतान लपले होते आपल्या वाड्यात. इंग्रज केवळ असे होते की ज्यांनी न घाबरता पथसंचलन केलं इंग्रजी सैन्यानं, का आम्ही घाबरलेलो नाही. सर्वसामान्य माणसानं त्याला असं प्रशिक्षण मिळालं पाहिजे की कोणतीही आपदा आली राष्ट्रावर तरी न घाबरता आपल्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आपण याच्यातून बाहेर पडणार आहोत असा एक प्रचंड विश्वास सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये निर्माण आपल्याला करायचा आहे. हाच प्रजासत्ताकाचा खराखुरा अर्थ आहे. माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.